मिरजेत मोहरम सण उत्साहात पार। मीरासाहेब व 12 इमाम यांच्या भेटीने मोहरमची सांगता। खादिम जमात तर्फे हजारो भाविकांना प्रसाद व सरबत वाटप। मिरज येथे मोहरम सण यंदाही अत्यंत उत्साहात व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब व 12 इमाम यांच्या शेवटच्या भेटीनंतर मोहरमची सांगता झाली। कर्नाटक तसेच मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातून हजारो हिंदू मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहून एकतेचा संदेश दिला। मोहरमच्या निमित्ताने खादिम जमात मोहरम ग्रुपतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अब्दागिरी, बैलगाडी चालक तसेच ढोल ताशा पथकातील कलाकारांना मोठ्या प्रमाणात प्रसाद वाटप करण्यात आले। प्रसाद मिळाल्याने भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि भक्तिभाव फुलला। यंदाच्या मोहरममध्ये सजावट केलेल्या सरबतच्या गाड्या, बैलगाड्या, ढोल ताशांचे वादन यामुळे वातावरण भारावून गेले। लाखो भाविकांना सरबत वाटप करण्यात आले। या सेवा कार्यामुळे धार्मिकतेसोबतच सामाजिक एकतेचे उत्तम दर्शन घडले। या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहम्मद अली मुश्रीफ, जावेद शरीक मसलत, कुतुबुद्दीन मुतवल्ली, शानूर शरीक मसलत तसेच अनेक स्वयंसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांच्या अथक प्रयत्नामुळे हा कार्यक्रम शिस्तबद्ध व भाविकांसाठी सोयीचा ठरला। मोहरम सणाचा खरा अर्थ म्हणजे शांती, श्रद्धा आणि समर्पण हे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले। खादिम जमात मोहरम ग्रुपच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। नमस्कार सर्व हिंदू मुस्लिम भावांना। मीरासाहेब येथील दर्गामधील मोहरमच्या 2025च्या कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा, शुभकार्य झाल्याबद्दल सगळ्यांना अभिनंदन, आभार। या कार्यक्रमात सगळ्यांनी हिंदू मुस्लिम भावाने एकट्याचे प्रतीक दाखवून या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल शेतकरी विभागातील बैलजोडी, अब्दागिरीचे घिसारी समाज, ताशाचे संपूर्ण समाजाचे लोक आणि सर्व हिंदू आणि सर्व मुस्लिमांनी आपल्या आपल्या परीनं आपल्या पद्धतीनं या मोहरमच्या कार्यक्रमात आपला हातभार लावला असून या कार्यक्रम आज संपन्न झाला। आज मोहरमचे 10वीचा दिवस असून या 10वीच्या दिवसामध्ये मीरासाहेब देवस्थानमध्ये सांगता झाली असून त्या कार्यक्रमात खादिम जमात व युवा समितीतर्फे